अंतर्गत महाराष्ट्रामधील 1,50,000हून अधिक मुलं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि त्या मुलांना आज उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे, ज्यांची तारीख 12 तारीख, 18 तारीख, 28 तारीख अशा वेगवेगळ्या तारखेच्या माध्यमातून त्या मुलांना आता कमी करण्याचं काम चालू आहे। एकीकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो शब्द दिले होता की ज्या ठिकाणी मुलं काम करतात त्या ठिकाणी त्यांना आहे त्या ठिकाणी आम्ही कायम करणार आहोत, कुठलीही मुलांची योजना बंद पडणार नाही असं अभिवचन देखील त्यांनी दिलं होतं। त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे मुलं काम करत होते, पण आता त्या प्रत्येक मुलाला बोलवून घेऊन त्या ठिकाणी त्या मुलांना आता कामावरून कमी करण्याचं काम चालू आहे। ते कुठेतरी थांबायला पाहिजे। ह्या तरुण मुलांच्या हाताचा प्रश्न आहे, ज्यांचा भविष्याचा प्रश्न आहे, एक तळमळ त्यांच्या मनामध्ये निर्माण आहे। मुली देखील मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी सक्रिय आहेत। घरामधील लहान लहान मुलं घरामध्ये ठेवून ह्या ठिकाणी ह्या महामेळाव्यामध्ये उपस्थित आहेत। नांदेड असेल, जालना असेल, लातूर असेल, पूर्ण महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यातून मुलं मोठ्या संख्येनं सांगलीमध्ये ह्या महामेळाव्यामध्ये उपस्थित झाले आहेत। फक्त त्यांची एक तळमळ आहे की 6,000 पगारावरती मुलं काम करतात, 7,000वरती काम करतात, 8,000वरती काम करतात, 10,000वरती काम करतात। तुमच्या घरामध्ये एखादी भांडी घासण्यासाठी एखादी माता असेल किंवा घराच्या बाहेर एखादा गार्डनमध्ये गवत कापणारा एखादा माळीदादा असेल तर त्यांना जो पगार 25-33,000 रुपये आहे, त्यांच्यापेक्षाही आमची बेकार परिस्थिती आज आहे। 6,000वरती आम्हाला पगार वाढू नका, आहे त्या पद्धतीमध्ये ठेवा आणि आम्हाला आहे त्या ठिकाणी मुदत वाढ करून द्या, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी हे सर्व युवक मुलं या ठिकाणी घेतलेले आहेत। आणि जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास ह्या ठिकाणावर आम्ही आता कलेक्टर ऑफिसला चालत जाणार आहोत आणि कलेक्टर साहेबांना आमची पुढची दिशा कशी असेल, जर आमच्या विचार विनिमय नाही झाला तर आमची पुढील दिशा आत्ताच माननीय भरतशेठ गोगावले साहेब जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बंगल्यावरतीच आहेत, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संपर्क चालू होता। त्यांचाच आता फोन आला की आपल्याला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसंगत मिटिंग करून देऊन तुमच्या ह्या मुख्यमंत्री युवा कार्यपक्षांची जी मुलं काम करतात त्यांना मुदत वाढीसाठी मी त्यांच्याशी चर्चा करतोय आणि तुम्हाला बोलवून पण घेतो, अशा पद्धतीचं अभिवचन आत्ताच आपल्या पुढं त्या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणून आम्ही पुढली दिशा काय करायची पुन्हा त्यावरती विचार करून जर समजा सकारात्मक दृष्टीतून चर्चा झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला आशा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, काहीतरी मार्ग काढतील। यांच्या भेटीचा खरं तर तुमचा प्रयत्न चालू आहे। जर सरकार तुम्हाला भेटच देत नसेल तर त्यावर तुमचा निर्णय काय? मग सरकार जर भेट देत नसेल तर जिवंत ठेवून मारण्याचा विचार दिसतोय। अंगावरती कपडे 6 महिने झाले, तुम्ही शर्ट दिलाय किंवा पॅन्ट दिलाय, दोन्हीतले काहीतरी समजा आणि जर तसं जर काय नाही झालं तर शर्ट काढून अर्धनग्नावस्थेत मुंबईच्या दिशेने आम्ही जाणार, कारण खाली एवढी पॅन्ट शिल्लक राहिली असणार आहे। ते देखील मुंबई पत्र जर समाधानकारक जर ठेवलं तर ठीक, तर ती पॅन्ट पण काढून मुंबईमध्ये समुद्रामध्ये पॅन्ट टाकून आम्ही मुंबईवरून परत चालत येणार। तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आम्ही बाकीचे कोणाला बाकी कोण एक महिला एक बोला कोण बाकी या बोला ना, काय बोलणार आहे का? काय तुमची मागणी काय वाटते? पुढे बोला, बोलल्याशिवाय ती कुणाला कळणार नाही। एक मिनिट नाव सांगा। या ना, बोला ना, या ना इकडे या दादा, अहो या, तुमची खूप इच्छा आहे, या इकडं या 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 इकडं। एक मिनिट थांबा, पहिला नाव सांगून चालू करा। एक मिनिट मॅडम, गडबड हा मिनिट सांगतो तुम्हाला। हा बोला। मी मेघा आठवडे शिराळा तालुक्यातून आले। आम्ही ऑगस्ट महिन्यात कार्यरत झालोय ग्रामपंचायतीत युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून। आता आमचा 8 ते 10 दिवसात कार्यकाळ संपणार आहे। 6 महिन्याचं प्रशिक्षण दिलं आम्हाला चांगल्या प्रवाहात आणलं सरकारनं, पण आता 6 महिन्यानंतर काय आम्ही परत बेरोजगार बनून घरी बसायचं का? परत आता आमच्या लहान मुलाबाळांना काय आम्ही शिक्षणासाठी आम्हाला हातभार लागला, दुसरं काय झालं, पण आता 6 महिन्यानंतर पुन्हा बेरोजगार बनवून आमची ओळख बेरोजगार म्हणूनच दाखवायची का? तर सरकारला विनंती आहे आमची की आम्ही ज्या आस्थापनेत आहोत त्या आस्थापनेत आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावं, ह्यासाठी आम्ही हे आज इथे एकत्रित आलोय। आमची सरकारला कळकळून आशा आहे, सगळ्यांना आम्हाला आशा आहे सरकारकडून की आम्हाला ते करतील म्हणून, कायमस्वरूपी आम्हाला न्याय मिळवून देतील। आम्ही आमच्या हक्कासाठी इथं आलोय, आम्ही सरकारकडे कोणतीही भीक मागत नाहीये, आम्ही आमचा हक्क मागतोय आणि तो आम्हाला सरकारने द्यावा, आमचा विचार करावा। धन्यवाद।